नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कला आणि रजनी दोघी नाश्ता करत असतात. आबा येतात. आबांना गोळी घ्यायची असते. काय गप्पा चालल्या तुमच्या दोघींच्या? कला म्हणते काय नाही हो आबा, रजनी मॅडमनी किती सुंदर काल सगळ्यांसमोर सूत्रसंचालन केलंय ना, त्याचं कौतुक करते आणि अगदी सहजपणे बोलल्या होत्या. थोडा कॉन्फिडन्स आला, पण एकदम छान कार्यक्रम केला त्यांनी. होय की खरंच कला, कौतुक करावं असंच केलं या रजनीनी. लगेच आबा सहज बघतात तर काय, हे तिघं एकत्र आहे आणि काहीतरी गप्पा मारताय. आबा म्हणतात अरे देवा, हे तिघं एकत्र आहे म्हणल्यावर काही संकट तर येणार नसेल ना. आबा म्हणतात देवी आई, आता काही संकट दाखवू नको ग, सगळं काही व्यवस्थित पार पाड. आबांच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकलेली असती, पण आबांना कुठे काय माहिती तिघंजणं मिळून पार्टीची तयारी करताय किंवा बॅचलर पार्टी सेलिब्रेशन करायचंय म्हणून एकत्र जमलीय. आबा मात्र दरवेळेसारखे टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आता विचार करायला लागतात नेमकी यांचं चाललं तरी काय. आबा म्हणतात सोहम आणि अनामिका संसार सुरू व्हायच्याच आधी काही संकट येऊ नये त्यांच्या पुढे. मला बघायलाच लागणार या तिघांमध्ये नेमकी आता तयारी तरी काय आणि चर्चा तरी कसली चालली आहे. आबा जसे जसे जवळ यायला लागतात सोहम बघतो आणि ही ग्लास पकडलाय असं चेअर्स करताय असं इमॅजिन करत असतात. आबा जवळ आल्यावर लगेच सोहम म्हणतो आबा आलो आलो आलो. राहुलही पळून जातो, सोहमही पळून जातो. अद्विक तोंड फिरून पळणार तितक्यात आबा त्याला पकडतात. बसा बसा बसा. काय चाललंय नेमकी? आता मात्र अद्विक घाबरलेला असतो. काही नाही हो आबा, आता लग्न घर म्हटल्यावर किती तयारी असणार आणि आता कोणी काय आणायचं कोणी काय ठेवायचं सगळी काही चर्चा चालली होती. आबा म्हणते असं व्हय, काय रे नेमकी काय चर्चा चालली होती, असं काय काय आणायचंय की तिघं तिघं एकत्र येऊन चर्चा करताय. अद्विक म्हणतो आबा ते ना, आता हा गडबडलेला असतो. आबा अद्विकला पकडतात. अद्विकला काय उत्तर द्यायचं सुचत नाही, तो सोहमचं नाव घेतो. आबा लगेच सोहमला आवाज देतात. सोहमही ततमम करतो आणि आबाजवळ येतो. ते मला नाही, राहुलला माहिती असेल, राहुलला पेन हवाय. अरे पेन राहुलला? ए राहुल इकडे रे. आता आबाने राहुललाही इकडे बोलवलेलं असतं. आता तिघांची मात्र धांदल उडालेली असते. आबांच्या समोर उत्तर काय द्यायचं आणि आपलं प्लॅनिंग काय चाललंय याविषयी आबाला नेमके आता काय सांगायचं. राहुल येतो. अद्विक म्हणतो का रे तिकडं कशाला गेला? अरे सरांचा फोन आला होता ना आणि सरांनी लगेच बोलवले आपल्याला. आता तिघंही लगेच उठलेले असतात आणि निघालेले. आबा म्हणतात थांबा, आबांना माहिती हे माझ्यापासून न पळ काढताय. आबा तिघांनाही पकडतात आणि म्हणतात अरे पार्ट्या करायच्या आहे, खोटं बोलायचंय, मग आधी प्रॅक्टिस तर करा. प्रॅक्टिस करून खोटं बोलायला शिका. तुम्हाला तिघांना सुद्धा खोटं बोलता येत नाहीये आणि आता पार्टी करायची ना. नाही नाही आबा, पार्टी वगैरे आपल्याला झेपत नाही आणि आम्हाला नाही करायची पार्टी. आबा म्हणतात अरे तुमच्या एवढं होतं ना, मीही हेच केलंय, आता काय लपवलपी करताय. आणि मी तुमचा आज्जा आहे होय आणि तुम्हाला ओळखू शकणार नाही का? तुम्हाला पार्टी करायची आहे आणि तिघांची पार्टीची तयारी चालली आहे, बरोबर आहे का? आबा म्हणते मी सुद्धा तुमच्यासारख्या पार्ट्या करायचो आणि एका दिवशीचं पकडलं गेलो तर पेन आणायला पळायचो की. सो म्हणतो नाही नाही आबा, ते आमचं काम. राहुल म्हणतो आम्ही पण पार्टीची तयारी करत होतो, पण तेच आपलं खाण्यापिण्याविषयी. आबा म्हणता अरे मीही तेच म्हणतोय, पार्टी म्हणलं की पिणं येणारच, तयारी तर करायलाच लागणार ना. आबा म्हणतात जा मजा करा आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर पार्टी करणार या, मला सोडून पार्टी करायची नाही. सोहम म्हणतो आबा तुम्ही? हा मग मी सुद्धा पार्टी करणार. राहुल लगेच आबाजवळ बसतो. आबा तुम्हाला कळत नाही हो, बॅचलर पार्टी म्हणजे, आणि आबांच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. आबा त्याच्याकडे जरा तिरक्या डोळ्याने बघतात. राहुल पटकन उठून बाजूला जातो. आता अद्विक गेलेला असतो. आबा तुम्हाला कळत नाही, पन्ह बिनं पार्टीत प्यायचं, तुम्हाला बॅचलर पार्टी म्हणजे काही माहिती आहे का? आता अद्विक आबाला समजायला चाललेला असतो. आता अद्विक आबाला चांगलाच गंडा घालत असतो आणि आबाला घोळात घेत असतो, खांद्यावर हात ठेवलेला असतो, इतका प्रेमाने बोलत असतो की अगदी गुड बॉय. इकडे कला नाश्ता करत असते आणि वा खरंच एक नंबर. आणि सहज तिचं लक्ष जातं. अद्विक आपला चांदेकर आबांशी जेव्हा बोलतो तेव्हा किती मोकळा ढाकळा असतो, किती प्रेमाने आणि किती निरागस भावनेने ते आबांशी बोलत असतो. आणि आबांचं आणि चांदेकरचं बॉन्डिंगच काहीतरी वेगळं आहे ना. अगदी कौतुक करत असते आणि कौतुकाने तिच्या चांदेकरकडे बघत असते. आबा म्हणतात बरं तुम्हाला काय करायचंय ना करा, मी चाललो आता. आबा थोडेसे बाजूला येतात आणि कलाकडे लांबून बघतात. आज जर पार्टीला ही कला गेली ना तर तेवढाच वेळ अद्विकला आणि कलाला एकत्र घालता येईल आणि एकमेकांना जाणून घेतील. मला असं वाटतंय की आज पार्टीला अद्विक सोबत कलाने सुद्धा जायला पाहिजे आणि वेळ घालवता येईल. आणि मुळात म्हणजे आज सरोज नाहीये, सरोज नाही म्हटल्यावर मोकळेपणाने त्यांना एकत्र राहता येईल. सरोज असली म्हणजे इकडून इकडून येते आणि त्यांच्यावर धडपण येतं. आज ती नाहीये म्हणल्यावर मोकळेपणाने वागता येणार आहे. आज कलाने पार्टीला जायलाच पाहिजे. आबांनी ठरवलंय म्हणल्यावर आबा नक्कीच पाठवणार. आबा कलाजवळ येतात. ए कला, आज हे ना तिघंजण बॅचलर पार्टी करणार आहे आणि मला असं वाटतं तू सुद्धा त्यांच्यामध्ये जावं आणि जरा त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा. आबा कंट्रोल
हां, पार्टी म्हणल्यावर हा जास्त वेळ माझ्यापासून लांब राहणार आहे ना, म्हणजे याच्याबरोबर मी जास्तीत जास्त वेळ थांबते. म्हणजे मला कसं आता मी 1 मिनिटही त्याला सोडू शकत नाही, कारण मी आता त्याच्या कला आता लगेच मग्न होते. हो आबा, तुम्ही म्हणताय ना, मी नक्की पार्टीला जाणार आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणार. आबा लगेच निघून गेलेले असतात. कला आता स्वप्नात हरवलेली असते. हे तिघं मात्र अजूनही चर्चा करत असतात. कोणी काय आणायचं, कोणी काय तयारी करायची आणि नेमकी पार्टी कुठं करायची. आबाने आता सगळी घरची मंडळी बसवलेली असती आणि आता खेळ खेळायचे असतात वेगवेगळे. तिथे सरोज म्हणते, आबा नेमकी खेळायचं काय किंवा करायचं काय? अरे सांगतो रे. अहो सांगा ना आबा. अगं लगेच रॉकेटला म्हणतात स्टूल आणि मार्कर घेऊन ये. रॉकेट स्टूल आणि मार्केट आणतो आणि ते मार्कर आणतो आणि तिथे समोर ठेवतो. हे बघा मार्कर आणलाय मी. आबा म्हणतात ठेव ठेव तिथे ठेव. अरे आम्ही शाळेत असताना ना असा खेळ खेळायचो. एकाने दुसऱ्याच्या पाठीवर लिवायचं आणि दुसऱ्याने काय लिहिलंय ते ओळखायचं. असे वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही. आपल्याला सुद्धा तेच. राहुल म्हणतो, आबा हे लिवायचं आम्ही सुद्धा शिकलोय, खेळलोय आमच्या लहानपणी आणि शाळेत आम्ही सुद्धा अशीच गंमत करायचो. आबा म्हणतात, राहुल तू आणि तुझी बायको आता पहिला नंबर, उठ उठ उठ. आणि लगेच नैनालाही उठायला लावतात. नैना उठ, आता तुम्ही दोघं खेळाची सुरुवात करणार. आता सगळे त्यांना चेअरअप करतात. राहुल येऊन बसलेला असतो. आता नैना त्याच्या पाठीवर काहीतरी लिहिणार असते. नैना म्हणते, राहुल इतका मोठा शब्द लिहिणार आहे तुझ्या पाठीवर की बघतच राहा. आणि नैना लिहून लिहून काय लिहिते, ससा. राहुल म्हणतो, काय मोठा शब्द लिहिलाय ग तू. अरे हिने ससा लिहिलाय, ससा. चल रे 1 पॉइंट लिही माझ्या नावावर. नैनाला सगळ्या बोलतात, लिहून लिहून काय लिहिलं ग, शब्द सुचला नाही का तुला. तर राहुलचा गेम झालेला असतो. आता लगेच सोहम म्हणतो, आता मी आणि माझ्या पाठीवर लिहायला कोण येणार आहे, चला चला. लगेच रजनी म्हणते, दुसरं कोण, तुझी मैत्रीण आहे की, काजलला घेऊन जा. काजल चल ग. काजल म्हणते, नाही अगं उठ गुंड्या. आणि काजल उठलेली असते. आता काजल बसते आणि काजलच्या पाठीवर आता सोहम लिहित असतो. सोहम काजलच्या पाठीवर मुद्दाम अनामिका असा शब्द लिहितो आणि माझ्या आयुष्यात अनामिकाला स्थान आहे, तुला नाहीये काजल, असं सोहमला सांगून द्यायचं असतं मुद्दाम. आणि खुनशीने तिच्या पाठीवर तो अनामिका असं लिहितो. खेळात पण त्याने जाणीव करून दिलेली असते की तुझ्यावर प्रेम करत नाही मी अनामिकावर प्रेम करतो. बिचारा काजलला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती अनामिका असं नाव घेते आणि त्यांची टीम जिंकलेली असते. सगळे टाळ्या वाजवतात. आता कलाची आणि अद्विकची जोडी गेलेली असते गेम खेळायला आणि हिला चेअरअप करतात. असं काहीतरी लिहिना की याला समजलंच नाही पाहिजे आणि मुलींच्या टीमला जिंकायचं आहे, लक्षात ठेव. हो मी तसंच करते. कला अद्विकच्या पाठीवर लिहायला लागलेली असते ती. ती माझ्या मनात काय ना हे त्याच्या पाठीवर लिहिते. अद्विकला इतके गुदगुद्या होता. हे गुदगुद्या कसलं करतीये. त्याला सगळे म्हणतात, अद्विक जरा शांत बस रे, लहान मुलासारखं काय करतोय तो. अशी पाठ हलवत असतो म्हणजे हिला काय लिहायचंय ते लिहिताच येत नसतं. सगळे ओरडतात. तेव्हा अद्विक शांत बसतो आणि तिला काय लिहायचंय ते लिहू देतो. सरोजला मात्र इतका राग आलेला असतो आणि इतक्या रागाने ती बघत असते कलाकडे की बस. सरोजने तिच्याकडे बारीक लक्ष दिलेलं असतं आणि तिने मिसेस कला अद्विक चांदेकर इतकं मोठं नाव लिहिलेलं असतं आणि सरोजने इथे बसल्या बसल्या तिने काय लिहिलंय ते ओळखलेलं असतं. कलाही मनातल्या मनात तेच म्हणते, आता बघूया अद्विक ओळखतो का. अद्विक म्हणतो, नीट लिही की, तू काय लिहिलंय मला कळालंच नाही. अरे मी नीट लिहिलं, असं कसं रे चांदेकर. सरोजचा इतका राग आलेला असतो. सरोज म्हणते, ह्या पोरीशी ना आता मला बोलावंच लागणार आहे, हिची जरा मज्जल पुढे पुढे चालली आहे. दोघांमध्ये आता भांडण चाललेलं असं, तू परत लिही कारण मला कळालेलंच नाहीये, मी लिहिणार नाहीये परत. आबा म्हणतात, कला भांडू नका, काय लिहिलं होतं तू. आबा मी काय नाही, चांदेकर असं लिहिलं होतं. अद्विक म्हणतो, आबा शक्यच नाहीये, हिने चांदेकर असं लिहिलंच नाही, हिने खूप मोठं लिहिलं होतं. आता कलाने काय लिहिलं होतं याच्या पाठीवर हे कलाला आणि सरोजला माहिती असतं आणि सरोजला राग येत असतो. याच्या पाठीवर सुद्धा स्वतःचं नाव लिहितीये, याची बायको म्हणून इमॅजिन करतीये. हिच्याशी बोलायलाच पाहिजे आणि हिला जागेवरच थांबवायला पाहिजे. अद्विक म्हणतो, मला कळालेलं नाहीये त्यामुळे हा गेम इथे संपतो. कला म्हणते, माझ्या मनातलं जे यांनी ओळखलं असतं ना तर सांगायची गरजच पडली नसती, पण नाही, यांनी ओळखलंच नाही. चल इथे गेम संपला, मला खेळायचंच नाहीये. आणि आता टीम जिंकली म्हणून जाहीर करतात आणि कला इकडे तिकडे बघते. त्याच्यात सरोज रागारागाने तिथे येते आणि कलाचा हात असा घट्ट पकडते आणि म्हणते, माझ्या रूममध्ये चल, मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचंय. कलाला कळतच नाही सरोजला नेमकी कशाचा राग आलाय, पण सरोज इतकी चिडलेली असते आणि तिला हाताला धरून म्हणते, लगेच माझ्या रूममध्ये यायचं. कला लगेच आता हिच्या रूममध्ये आलेली असती. बोला सरोज मॅडम, तुम्हाला काय बोलायचंय. काय ग, अद्विकच्या पाठीवर काय लिहिलं होतंस. सांगितलं ना मी, चांदेकर असं लिहिलं होतं. खोटं बोलू नकोस हा. ए मुली, खोटं बोलायचं नाही, खरं खरं सांग काय लिहिलं होतं. खोटं बोलायचं नाही आणि माझ्यासमोर तो अजिबात खोटं बोलायचं नाही. मिसेस कला अद्विक चांदेकर हे लिहिलं होतं तू, बरोबर आहे का. कलाला मात्र धक्का बसतो. माझ्यावर इतकं बारीक लक्ष होतं सरोज मॅडमचं.
हे लिहिण्याची हिंमतच कशी झाली तुझी? पेपर आणते आणि पेपरातील दाखवते. हे लक्षात आहे ना नेमकी काय? हिंमत कशी केली ग तू? इतकी बोलत असते आणि इतकी चिडचिड करत असते. बिचारी कला शांतपणे उभा राहिलेली असते. तिला उत्तरच देत नाही काही. सरोज तिच्या हातामध्ये देते कागद आणि एकदा विसरले असेल तर परत एकदा वाच, म्हणजे लक्षात राहील. माझ्या मुलाच्या आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळतंय का? त्याच्याशी जरा जरी लगट करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. चिठ्ठी खाली ठेवायची आणि लगेच निघायचं इथून. सरळ सरळ सरोजने तिला रूममध्ये बोलून धमकीच दिलेली असते. कला म्हणते मला यातले शब्द आहे ना ते बदलायचे आहेत. सरोज म्हणते हो तुझी ही चाल केव्हाच लक्षात आली होती. इथून लगेच निघायचं, शहाणपणा करायचा नाही. कला बाहेर येते आणि विचार करते मी आत्ता सरोज मॅडम सोबत काय बोलले. मी जेव्हा चिठ्ठी लिहिली तेव्हा विचार वेगळा होता आणि आत्ता माझा विचार वेगळा आहे. त्यामुळे चिठ्ठीतले शब्द मला बदलायचेत. मी नकळत सरोज मॅडमला सगळं काही सांगून बसले की काय? नात्याचा मला पुन्हा एकदा विचार करायचा आहे आणि नातं वेगळ्या भावनेने बघायचं आहे. मला स्वतःचं आश्चर्य वाटत असतं. सरोज मॅडम सोबत अगदी बिनधास्त बोलले मी. खरंच माझीच मला कमाल वाटतीये. तिघांची मस्त पार्टी चाललेली असते. धमाल करत असतात आणि विषयांवर चर्चा करत असतात. इकडे मात्र नैनाने काजूला आणलेलं असतं. काय ग काजू, आल्यापासून मला भेटली आहे का? निवांत माझं बसली आहे का? मन मोकळ्या गप्पा मारलाय का? अगं ताई, अगं बस. तिला बळजबरीने आणलेलं असतं. आता काजलच्या मनात नेमकी काय चाललंय, तेव्हा कला आणि काजल मिळून काय शिजवताय हे हिला जाणून घ्यायचं असतं. म्हणून हिला बोलवते आणि आता गोड गोड बोलून प्रेम दाखवत असते. नैना आणि काजल आता बोलणार तितक्यात ती कला आलेली असते. गुंड्या इथं काय करतोय? अगं इनी आणलंय मला, चल खाली. खाली कशाला ग? एवढी काय झाली तिला घेऊन जायची? आम्ही गप्पा मारतोय ना. अगं खाली ते तिघं जण पार्टी करताय ना, म्हणून आम्हाला पार्टीमध्ये जायचंय. आता नैना मनातल्या मनात म्हणते दारूची पार्टी चालली आहे म्हणल्यावर हिला जर काजलला दारू पाजलं आणि हिच्या मनात काय चाललंय ते लगेच मला कळणार. आता नैनाने आयडिया केलेली असते काजलला दारू पाजायची आणि मनात काय ते आपण लगेच जाणून घेऊ शकतो. आता ही तिघं परत चेअर्स करतात आणि परत ग्लास यांनी भरलेले असतात. आता हे पिणार तितक्यात तिघीच्या तिघी येतात. आम्हाला सुद्धा तुमच्या पार्टीत यायचंय. कला अद्विकच्या जवळ येऊन बसते. काजलच्या जवळ सोहम आणि नैना राहुलच्या जवळ. इथे येऊन बसली. आबांना विचारलं का पार्टीत चाललंय? ऑफिशियल परमिशन दिली आबांनी आम्हाला, त्यामुळे आम्ही बिंदास पार्टी करणार आहे. अद्विक म्हणतो उगाच काही फेकू नको. अरे आबांनी स्वतः सांगितलंय जा मुलींनो ऐश करा. आता ह्या चिडत असतात. आम्हाला का सांगितलं नाही पार्टीबद्दल? आम्हाला जर माहिती असतं यापेक्षा सुद्धा जंगी तयारी केली असती. अद्विक म्हणतो कला जरा वेडी आहेस का? ओली पार्टी करतोय ओली. कला म्हणते ओली? मग आम्हाला सुद्धा भिजायचंय, आम्हाला सुद्धा ओली पार्टी करायची. अरे खरंच ही पोरगी डोक्यावर पडली का? हिला कळत नाही का? नैना आता गेम करते आणि सॉफ्ट ड्रिंक म्हणून यांना दारू पाजते आणि म्हणते आता ओली पार्टी म्हणाल्यावर हात तर धुवून घ्यायलाच पाहिजे. स्वतःच्या हाताने ग्लास भरवलेले असतात. आता काजललाही देते आणि कलालाही देते आणि स्वतःही घेते. हिने मात्र ग्लास वेगवेगळे भरलेले असतात. नैनाने दारूचा ग्लास भरलेला असतो काजलसाठी. तो सोहम उचलतो आणि कलाला देतो. आता खरंच यांची ओली पार्टी झालेली असते आणि चांगलीच चढलेली असते सगळ्यांना. आता गप्पा मारत असतात, काय काय विषय सुरू असतात, मस्त मज्जा चाललेली असते आणि खरंच यांनी पार्टी एन्जॉय केलेली असते. कलाने मात्र ॲक्च्युअलमध्ये दारू पिलेली असती आणि कलाला ती चढलेली सुद्धा असती. आता तिघांना जास्तच चढलेली असती आणि चौथी कला असती. कला म्हणते चांदेकर चल फॉलो मी, आणि कला पळतच सुटलेली असते. राहुल म्हणतो अरे ही गेली, हिला आणा कुणीतरी. अरे अद्विक ती पळाली आहे, तिला पकडून आण. अद्विकला भरपूर अशी चढलेली असते. तो तुम्ही पकडणार की? कलाला मी पकडणार, तिला कुठेही पळू देणार नाही. कलाला इतकी चढलेली असते. कला आणि अद्विक पळत पळत डायरेक्ट रस्त्यावरच आलेले असतात. कला रस्त्यावर तमाशा करत असते, रस्त्यावर धिंगाणा घालते. अद्विक म्हणतो हळूहळू लोक ऐकतील की, आणि खरंच सगळी लोक ऐकतही असतात आणि बघतही असतात. तरी हिला हळूहळू म्हणतो. कला मात्र हळू काही बोलत नसते. अद्विकलाही चढलेली असते आणि कलालाही चढलेली असते. कला आता रस्त्यावर येऊन दारू पित असते आणि अद्विक म्हणतो अगं माझं ऐकायचं, म्हणजे तुला शिस्त लागणार ना, तू शिस्तीत राहशील. कला म्हणते हो हो तुझं ऐकणार मी. अद्विक कलाला समजून सांगतो घरी चल घरी चल, सगळे लोक बघताय हसतील आपल्याला, चल घरी. कला रस्त्यात मांडे घालून बसते. अद्विक परत मागे येतो आणि तिला म्हणतो अगं इथं काय बसली आहे, चल चल घरी चल. कला म्हणते चांदेकर मला एक गाणं ऐकव, नाही तर मी घरी येणार नाही. गाणं बिना काही वाजवणार नाहीये मी, लोक येऊन मारतील मला. नक्की नाही? हो नक्की नाही, चल घरी उठ उठ. आणि तिला उठवतो. अद्विकच्या खिशातून हेडफोन काढते, मोबाईल काढते आणि रस्त्यावरील आता गाणं ऐकायचं असतं. गाणं ऐकता ऐकता दारूही पित असते आणि पूर्ण हिला चढलेली असते. हिचा तोलही जात असतो. अद्विक तिला सारखा सावरत असतो. कला कधी पडेल कोणाला काय सांगता येणार नाही. अद्विकनी तिला कायमच धरून ठेवलेली असते.
खूप छान गाणं लावलेलं असतं कलानी आणि ती अगदी नशेतही रोमॅन्टिक झालेली असते आणि अद्विकला अशी कॉलरला पकडून पकडते आणि जवळ घेते स्वतःच्या. अद्विकही नशेत असतो तरीही त्याला कला मायकडे बघतीये, कला काहीतरी वेगळं करतीये म्हणून तिच्याकडे तोही बघत असतो. अद्विक घाबरतो. खरे तू शुद्धीत नाहीस आहे. सोड सोड माझी कॉलर सोड, तू शुद्धीत नाहीये ग बाई, काही सुद्धा करशील तू. एवढा काय घाबरतय रे. अद्विक घाबरलेला असतो, ऑकवर्डही फील करतो. अगं आसपास सगळी लोक बघताय, तू शुद्धीत नाहीये बाई, तू शुद्ध हरपली आहे सगळी, तू काहीही करशील, सोड मला सोड. कला काय त्याला सोडायला तयार नसते, घट्ट त्याची कॉलर पकडून ठेवलेली असते. ती सारखी त्या अद्विकला चिटकत असते आणि त्याच्या अंगावर पडत असते. अरे शुद्धीत जरी नसले ना तरी सुखात आहे सुखात, आत्ता माझ्या इतकं सुखात कोणीच नाहीये, तुला माहिती आहे का चांदेकर. ती गळ्यात पडते त्याच्या आणि हे बघ किती सुखात आहे मी, आणि लोकांकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे बघ की चांदेकर, तूही सुखात होशील रे. स्वतःच्या कानातला हेडफोन काढते आणि अद्विकच्या दोन्ही कानात 2 टाकून देते आणि त्या हेडफोनच्या वायरनी दोघांचेही हात असे पक्के पॅक केलेले असतात. आणि त्याला म्हणते, अद्विक तुला माहिती आहे का मला काय म्हणायचंय. एक फुलावाला चाललेला असतो. कला त्याच्या टोपलीतून फुलं घेते आणि फुलं वर टाकते आणि जोरात म्हणते, आय लव्ह यू चांदेकर. ही कला तुझ्यावर प्रेम करते. पण अद्विकने काहीही ऐकलेलं नसतं. त्याच्या कानामध्ये हेडफोन असतात आणि गाणं सुरू असतं. पण कलाने प्रेमाची कबुली दिलेली असते अद्विकच्या समोर. अद्विक हेडफोन काढतो. कला काही म्हणालीस का तू. अगं मला काही ऐकायलाच आलं नाही, तू काय म्हटली जरा एकदा परत सांगतीस का. खरंच मी ऐकलंच नाही. आकाशवाणी एकदाच होते, गेले शब्द उडाले भुर्र. अद्विकला काही तिच्या तोंडाला हात लावतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. अद्विक म्हणतोय, शांत बस आता, खूप झाले नाटकं, आता गपचूप घरी जायचं. कला म्हणते, नाही मला घरी जायचं नाही, मला पार्टी एन्जॉय करायची आहे, मी घरी येणार नाही. कला नाचत असते, गेम खेळत असते. अद्विक तिच्याकडे बघत असतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. इतकी चढलेली असते कला कधीही धाडकन खाली पडेल अशी अवस्था झालेली असते. अद्विक तिच्याकडे बघत असतो आणि जेव्हा अद्विक त्या आंब्यामध्ये हरवलेला असतो, आंबा कसा खायचा, तेव्हा कलाने मात्र अद्विकचं शूटिंग केलेलं असतं. आता अद्विक म्हणतो, प्रत्येकाला बदला घ्यायची एक तरी संधी मिळते आणि मला सुद्धा संधी मिळाली आहे, मग या संधीचं मी सोनं का करू नये आणि मी या संधीचं सोनं करावं असं मला वाटतंय. आता अद्विक सुद्धा कलाचं शूटिंग करणार आणि तिला ब्लॅकमेल करणार. जेव्हा तू दारू पिली होती, जेव्हा तू नशेत होती, तेव्हा काय काय आणि कसं कसं करत होते. अद्विक सुद्धा आता शूटिंग घेत असतो. कला इतकी हरवलेली असते, तिला काही एक सुद नसते. कला दारूच्या नशेत गाणं म्हणत असते, घर एक घर, घर एक घर, चल भर भर. सगळी काही त्यांनी व्हिडिओ केलेली असते आणि चल ग कला आता भरभर चल घरी. कलाला उचकी लागलेली असते. कला घाबरते, अरे चांदेकर मला काय होतंय. स्टूलवर चढते आणि तिथे वर हात करून रडत असते, मला काय होतंय, मला वाचवा, मला काय होतंय. तुला काय झालेलं नाहीये, तुला उचकी लागली उचकी. आणि कला आता खोटं खोटं रडत असते कारण तिला नशाच तेवढी चढलेली असते. अद्विक सगळ्याचं शूटिंग करत असतो कारण तिला दाखवून नंतर तिची कशी नाचक्की झाली हे त्याला दाखवायचं असतं. खरंच कलाला इतकी चढलेली असते, तिला काही सूद नसते, काहीही बोलत असते. उचकी नाही रे, उचक्या. चांदेकर काय म्हणायचं, उचक्या. मला काय लागलंय, उचक्या. हो दोघांनाही सूद नसते, काहीही बोलत असतात. इकडे नैनाला मात्र टेन्शन आलेलं असते. ही कला सारखी पुढे 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 असते. आता सुद्धा पुढे पुढे करून स्वतः दारू प्यायली. दारू इतकी चढली आहे हिला आणि ही आता दारू प्यायली, हिला दारू चढली. मग जरा शांत बसायचं ना तर ही पळत पळत गेलीये. कुठे गेलीये. अरे देवा, आता मी काजलकडे बघू की ह्या कलाकडे बघू. मला आहे ना खरंच सुचत नाहीये, एकाच वेळेला दोघींकडे कसं बघू. सगळा प्लॅनचा आहे ना पचका करून टाकला या कलाने. नैनाला खूप राग आलेला असतो कलाचा. नैना आता चिडते आणि नैना म्हणते, बास तुमची पार्टीच बाद झाली. काजल याला उचल, आधार देऊन त्याच्या बेडरूममध्ये नेऊन टाक आणि मी राहुलला नेते. एका वेळेला दोघांना कशी नेऊ. अगं दिदे, नेत्याला दोघांना कशी नेऊ शकते मी. राहुल बाद झाले रे तुझं, चल. आता नैना राहुलला सावरते आणि काजल सोहमला सावरते. राहुल राहुल करते, राहुलचं लक्षच नसतं. काजल बघ माझा नमुना, ह्याला आतमध्ये घेऊन जाते. आता याला सुद्धच नाही राहिली. ते चौघं गेलेले असतात. आता हे 2 दारुडे राहिलेले असतात. आता हेही येतात. कलाला सावरत सावरत अद्विकने बरोबर घरी आणलेलं असतं. अद्विक म्हणतो, काय पार्टी झाली, म्हटलं होतं छान पार्टी करू, ह्या येऊन बसल्या की नेमकी पार्टीत. आणि अद्विकला ही फुल चढलेली असते. त्याला चष्मा कुठेही हे सुद्धा सापडत नसतं. काजल इकडे सोहमला सावरत असते, त्याला बेडवर टाकते, त्याच्या अंगावर टाकते आणि काजलचा तोल जातो आणि त्याच्या अंगावर पडते. हा पूर्ण नशेत असतो तरीही म्हणतो, काजल तू चुकलीस हा. पण चांगलं आहे, माणसाने चुका सुद्धा कळायला पाहिजे, त्याच्याशिवाय कळत नाही आपण नेमकी काय केलंय.
सोहम इतका पिलेला असतो तरीही काजलला टोमणे देत असतो आणि बोलत असतो, अगं चुका केल्या तरच काय कळतं हो की नाही, आणि चुका केल्या नाही तर आपण काय काय चुकलो, काय काय चुका केल्या याची जाणीव सुद्धा होत नाही. काजल म्हणते, सोहम तू खूप प्यायला आहेस, आता तू शांत झोप. कला म्हणते, माझं ऐकून घेतो का? अगं सगळं तुझं तर ऐकतोय मी, आता नाही ऐकणार तुझं. आता मी लग्न करणार अनामिकासोबत लग्न करणार, मस्त संसार करणार, तेही अनामिकासोबत. सोहम इतका नशेत असतो तरीही सारखा म्हणत असतो, काजल तू चुकली आणि तू खूप मोठी चूक केली आहे. तू का चूक केली मला माहित नाही, पण तू चुकली आहे एवढं मात्र माहिती आहे. काजल आता सोहमच्या जवळ येऊन बसलेली असते. काजल काही सोहमला बोलणार तितक्या सोहम झोपीही गेलेला असतो. काजल रडायला लागते आणि म्हणते, काही झालं तरी मनातल्या भावना तुला सांगितल्याशिवाय मी काय राहणार नाहीये. सोहम झोपी गेलेला समजतं आणि ही लगेच मनातल्या भावना सांगते, सोहम मी तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम करते आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आणि तुझ्याशी सोडून मी कोणाचा विचारही करू शकत नाही. सोहम प्लीज माझ्या मनातल्या भावना तू समजून घे. काजल म्हणते, मला माहिती आहे सोहम, तू सुद्धा अजून माझ्यावर प्रेम करतो, माझ्यावरच प्रेम आहे तुझं, तू मुद्दाम करतोय अनामिकाशी लग्न, मला सगळं माहिती आहे सोहम. काजल म्हणते, सोहम माझ्यासाठी प्रेम म्हणजे तू आणि पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तू आहे सोहम, त्यामुळे माझ्या मनात काय चाललंय तुला सांगितल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. सोहमला झोपी लावते आणि काजल तिथून निघून गेलेली असते. आता इकडे मात्र दुसरा ड्रामा तयार होतो कला आणि अद्विकचा. कलाला इतकी चढलेली असते की बस आपली खोलीवर, आपलं घरवर. तिला कशी बशी सावरत सावरत तो बेडजवळ आणतो आणि बेडवर तिला झोपायला लावतो. तिला बेडवर टाकायच्या नादात अद्विकही बेडवर पडतो आणि कला त्याची कॉलर पकडून त्याला अगदी जवळ ओढून घेते. तुला माहितीये का चांदेकर, आत्ता माझ्या आयुष्यात काय झालंय, आणि चांदेकरही तिच्याकडे टकलवून बघत असतो. कलाने अद्विकला इतकं घट्ट पकडलेलं असतं, इतकं सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण कला काय त्याला सोडत नसते. तुझा मला खूप राग यायचा बरं का चांदेकर पहिले, पण आता राग येत नाही, आता वेगळंच काहीतरी वाटतंय, पण नेमकी काय वाटतंय ना माझ्याकडे शब्दच नाहीये. चांदेकर तू कसा उचकी शब्द शोधून काढला तसं आता मला वेगळं काहीतरी वाटतंय, त्याच्यासाठी शब्द शोध बरं. उद्या शोधू आपण. उद्या नाही रे, आत्ता शोध. आणि घट्ट तिने पकडलेलं असतं त्याला. कला अद्विकला खूप त्रास देत असते. तो तिला शांत करण्याचा किंवा झोपीचा असं सांगत असतो, पण कला अजिबात ऐकत नसते. अद्विक कलाला थापडतो आणि लहान बाळासारखं झोपवण्याचा प्रयत्न करतो, पण ती अजिबात झोपायलाच तयार नसते. कशी बशी ती झोपी गेलेली असते आणि हा म्हणतो, अरे देवा झोपली रे एकदाची, काय ताण दिलाय नी मला. फायनली कला झोपलेली असते आणि अद्विकला जरा बरं वाटतं. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. सोहमची हळद असते, कला सोहमला हळद लावते आणि चुकून अद्विकलाही लावते, तेही शांतपणे. चक्क तू शांतपणे हळद लावली, खरंच मांडला तुला, आता घे. आणि इतकी हळद लावते की बस आबा म्हणतात, अरे तुमची हळद आहे की सोहमची हळद आहे, जरा दमानं. आणि हे सगळं सरोज बघत असते आणि सरोजला खूप राग येतो. आता अद्विकही तिला तितकीच हळद लावतो आणि कलाही अद्विकला तितकीच हळद लावते. अगदी हळदीमध्ये दोघेही माखून गेलेले असतात. कला म्हणते, हळदीमध्ये माखून गेले आणि मी तुझ्या प्रेमामध्ये अद्विक. कला आता अद्विककडे बघत थांबलेली असते आणि सरोज हिच्याकडे रागाने बघत असते. आता बघूया सरोज नेमकी याच्यावर काय करते ते बघण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघायला लागणार. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.